आता तुम्ही म्हणता चपातीची रेसिपी दाखवायची पण काही गरज आहे का? पण पोळीसारखी टम्म फुगणारी आणि शिळी पडली ना तरी सुद्धा एकदम अशी मऊसूद आणि ताजी दिसणारी चपाती बनवायला पण सगळ्याला आली पाहिजे ना हो, म्हणून दाखवायला लागले. मग काय करायचं, सगळ्यात पहिलं तर आता गव्हाचं पीठ घ्यायचं. तर इथं ना मी हॅपी फार्मचं आहे ना हे लोकन गव्हाचं एकदम बारीक आणि घरगुती पिठासारखं पीठ घेतलंय. तर ते असं टाकून घ्यायचं परातीत आणि आता काय करायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि आता चांगलं मिक्स करून ना पाणी टाकून ना चांगलं पीठ मळून घ्यायचं. याचं पीठ कसं मळायचं माहिती का, जास्त पण असं पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. घट्ट पीठ आणि ना कडक चपात्या येतात, त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं टाकीत जायचं आणि एकदम मऊसूद असा उंडा असा मळून घ्यायचा. नंतर थोडंसं तेल लावायचं, जर तुम्हाला लावायचं असेल तरच बरं का. मी लावत असते चपाती आणि लय भारी मऊसूद राहतात. परत थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं. आता थोडंसं झाकण ठेवायचं, त्याच्यावर ताट ठेवा किंवा असा कपडा टाका आणि आता आहे ना 15-1 मिनिटं त्याला चांगलं मुरून द्यायचं आणि नंतर चपात्या बनवायला घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता म्हणजे चपात्या कवा आपल्या नरम बनतात माहिती का, एकदम अशा मऊसूद ना. असं पीठ आपण वडलं का चांगलं असं दोऱ्यासारखं लांबलचक झालं पाहिजे, म्हणजे चिकनाई तेवढी असली का पिठामध्ये चपाती आपली एकच नंबर बनते. एक उंडा तोडून घ्यायचा, पिठात बुडून थोडं लाटायचं, तेल लावायचं, मोडायची, त्याच्यावर पीठ टाकायचं, परत एकदा मोडून घ्यायची, म्हणजे घड्या करायच्या आपण चपातीला करतो तशा दोन्ही साईडने पीठ लावायचं बरं का. आणि परत पिठात बुडून आहे ना मस्त गोलगरीत चपाती लाटून घ्यायची. आता तव्याला जर तुमची चपाती चिटकत असेल ना, थोडं तेल लावायचं पिठाच्या उंडाने ना तव्यावरून सगळीकडून फिरून घ्यायचं, मग चपाती त्याच्यावर टाकायची, म्हणजे खाली चपाती चिटकत नाही हो. आणि आता काय करायचं, चपाती टाकायची, थोडेसे असे त्याला फोड आले पाहिजेत, म्हणजे डाग पडले पाहिजेत हलके हलके, आणि मग पलटी करायची, परत थोडीशी भाजून घ्यायची आणि मग परत एकदा पलटी करायची, म्हणजे दोन्ही साईडने आधी पलटून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर तेल लावायचं. आता तेल लावून आहे ना मीडियम गॅसवर आहे ना आलटी पलटी करत आहे ना मस्त खरपूस भाजून घ्यायची. अशी भारी चपाती फुगते आणि अशी लुसलुशीत बनते ना, म्हणजे बघूनच असं वाटतं माणसाला माणूस किती खाईन आणि किती नाही. लेअर तर त्याला एवढे भारी सुटलेले असतात ना की काय विचारूच नका. जर तुम्हाला वाटत असेल ना आपली चपाती चांगलीच नाही बनत किंवा एकदम कडकच होते, तर एकदम माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.